एक वेगळ्या ऑपरेशनची चर्चा सुरू आहे, ज्यात तुमच्या पक्षातून काही खासदार जे वेगळं गट बनवून आता टीएमसी सारखं लोकसभा स्पीकरला पत्र देणार आहे असं समजून येते. कालपासून याची चर्चा सुरू आहे. ऑपरेशन ऑपरेशन आणि ऑपरेशन, हे ऑपरेशन ते ऑपरेशन, मग ह्याचं ऑपरेशन, मग एम्स मध्ये आहे का, मग गंगाराम मध्ये आहे का. हा, ऑपरेशन इस्पितळामध्ये होत असत. आता राजकीय लोक कधीपासून हातामध्ये कैच्या आणि सूर्य घेऊन ऑपरेशन करायला लागले. ज्याला फोडाफोडी म्हणतात, शुद्ध भाषेमध्ये माणसं विकत घेणं, खरेदी विक्री संघ म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये यापेक्षा वेगळं काही चाललेलं नाही. आणि अशा बातम्या, तृणमूल काँग्रेसचा विषय आपण पाहतोय. 20-22 खासदार गेले. कुठल्या तरी नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया नावाच्या एका आंतरराष्ट्रीय पक्षात त्यांचा प्रवेश झालाय. इंटरनॅशनल पार्टी आहे त्यांची. आता ह्याला तुम्ही भारतीय जनता पक्षाची खूप म्हणणार, हाव म्हणणार, पण शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही ज्या बातम्या देताय त्या चुकीच्या. एवढंच आम्ही बोलतोय. त्यांची वेगवेगळे अचानक त्यांना उपरती झाली की उद्धव ठाकरे भेटत नाही, आमच्या पक्षाला निधी मिळत नाही, आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाही, असं त्यांना अचानक उपरती झाली. आणि ते आता बऱ्यापैकी, असं त्यांनी कधी कोणाला सांगितलं? आम्हाला फोनवरती सांगत आहे. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. शरद पवारांना. शरद पवार भेटतात, उद्धवजी भेटतात, आम्ही सगळे भेटत असतो. मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांकडे उघडे असतात. तुम्हाला जे कोणी सांगतात ते असं आम्हाला आतापर्यंत कोणी तक्रार घेऊन आल्याचं मला दिसत नाही. ग्रामीण भागातले खासदार मुंबईत आले तिथे हमखास उद्धवजींना भेटतात. विधिमंडळाच्या काळामध्ये आमदार येतात तेव्हा उद्धवजींना भेटतात. त्याच्यामुळे ह्या तुमच्यापर्यंत आलेली जी बातमी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. या क्षणी मी इतकं सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, एकत्र राहतील. पण राऊत साहेब, रविवारी एक मीटिंग मातोश्रीत पार पडते. या मीटिंगला 5 खासदार अनुपस्थित राहतात किंवा ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात. पण त्यापैकी एक संजय देशमुख दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली गाठतात आणि केंद्रीय मंत्र्यांना भेटतात. हे कसं काय? म्हणजे उद्धव ठाकरेंचा धाक किंवा उद्धव ठाकरेंचा संपर्क संवाद कमी पडतोय का? आमच्याकडे जर ईडी असतो तर धाक काय म्हणायचं? सध्या धाक म्हणजे काय आहे? मोदींचा धाक, अमित शहाचा धाक हा व्यक्तिगत धाक नाहीये. हा सीबीआय ईडी त्याच्या हातामध्ये आहे म्हणून हा धाक. उद्या सत्तेवर नसाल तर तुमचा कुठला धाक मला सांगा ना. तसं ते खासदार माध्यमांना निघून जातात, माध्यमांना भेटतात. त्यांना कसली भीती? तर नाही तर डर कशाला? तोंड लपवत का फिरतात? मग त्यांना विचारा ना. सर, धाक नाहीये तुम्ही एक सांगा, पण एक मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी आहे ना. पक्ष नेतृत्वाने बैठक बोलवली आहे, त्यात प्रेझेन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी फिजिकली प्रेझेंट दिल्लीत पोहोचतात, पण मुंबईत 5 राज्य सोडून तुमचा खासदार दिल्लीत पोहोचतो केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी. भेटूया. बघा, तुम्ही काय उलट तपासणी घेताय का? तुम्ही का उलट तपासणी? प्रश्न विचारा. तुम्ही उलट तपासणी नाही घ्यायची. एक सांगतो मी तुम्हाला. हा, पत्रकाराचे प्रश्न पत्रकारासारखे विचारायचे. एका मंत्र्याला एक खासदार भेटला काय, तेवढं आपण सगळ्यांनी आतुडीत पेरून विचारण्याचं कारण काय? उद्या जर मला प्रधानमंत्री भेटले माझ्या कामासाठी, त्यांना भेटेन ना. माझं तर तितकंच महत्वाचं काम आहे, तर मी जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटेन. जर एखाद्या राष्ट्रहिताचं काम असेल तर मी नक्कीच प्रधानमंत्री एका पक्षाचा नाही, प्रधानमंत्री हा देशाचा आहे. मुख्यमंत्री हा देशाचा, राज्याचा आहे. मंत्री हा राज्याचा आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करतो लोकांच्या कामासाठी.
आमची राजकीय भांडणं आम्ही लढू ना. आता गृह खात्यांच्या बैठकामध्ये अनेकदा अमित शहा बसलेले असतात आमच्या समोर, आमचा संवाद होतो. का होऊ नये? तुम्ही एक आमचा खासदार मंत्र्याला भेटला, याच्यावरून तुम्ही जे काय आता चित्र रंगवत आहे चुकीच आहे. पण तुम्ही जेव्हा गृहमंत्र्याला भेटत तेव्हा मंत्र्याला निघून जाते, तुम्ही दररोज नाही, राऊत साहेब, त्या बैठकीत खासदार संजय देशमुख यांनी कारण दिलं ऑनलाईन बैठकीचं की त्यांच्या घरी काही लग्न सोहळा आहे, मुलीच्या लग्नाची जुळाजुळ आहे, त्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही. पण तेच खासदार तेच कारण असताना दिल्लीमध्ये येतात आणि मंत्र्यांना भेटतात. खासदार ऑनलाईन बैठकीत सामील झाले. ही सूचना सरकारची आहे ना, ऑनलाईन काम करा म्हणून. फार लांब आहात तुम्ही, तर तुम्ही लांबून जर तुम्हाला जमत नसेल, पेट्रोलचे प्रश्न आहेत, जागतिक प्रश्न आहेत, त्याच्यामुळे सरकारने प्रधानमंत्र्यांनी सुद्धा देशाला आवाहन केलेलं आहे खासदारांना की तुम्ही बरीचशी कामं ऑनलाईन करा. आता त्यानुसार जर ते ऑनलाईन उपस्थित राहिले असेल, पण उपस्थित राहिले ना, ते उपस्थित राहिले, त्यांनी संवाद साधला, त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या, तर काय चुकलं? नाही, पण आजही तुम्ही तुम्ही दिल्लीत आहात. तुम्ही दिल्लीत आहात आज. लोकसभा अध्यक्षांची काही व्हिडिओ घेणार आहात का किंवा काही तसं? मला तुम्ही कधी कोणाला अशा लोकांना भेटताना पाहिलंय का? मी 24 वर्ष दिल्लीमध्ये आहे. मला तुम्ही कधी 12 वर्षात मागच्या 12 वर्षात अशा प्रकारच्या लोकांना, भाजपच्या मंत्र्यांना कधी भेटताना पाहिजे संविधानाचं आणि घटनेचं पालन करत नाहीत, नियमाचं पालन करत नाही, अशा कोणत्याही माणसाला मी शक्यतो भेटत नाही. राऊत साहेब, बैठकीत खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे असं म्हणाल्याचं कळतं आहे की ज्यांना जायचंय त्यांनी जा. 4 वर्षापूर्वी अशा पद्धतीनेच आमदार फुटणार होते, मलाही त्याची कल्पना होती. पण ज्यांना जायचं होतं ते गेले आणि त्यांचं असंही म्हणणं आहे आज माझा नाहीये, पण उद्याचा दिवस माझा नक्की असेल. त्यात 2 गोष्टी आहेत. मी त्या बैठकीला पूर्ण वेळ होतो. खासदारांच्या बैठकीमध्ये सर्वाधिक काळ पूर्ण वेळ मी होतो. शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगेन. जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे. माझ्या समोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही, हे मी खरं सांगेन. हे साधारण 5 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी जेव्हा आमदार जात होते तेव्हा त्यांचं हे वक्तव्य तेव्हाच. जेव्हा आम्ही त्यांना एका हॉटेलात बंद करून ठेवलं तरी लोक जात होते पळून, भिंतीवरून उड्या मारून, इस्पितळातून भिंतीवरून उड्या मारून गेले काही. तेव्हा ते रागाने म्हणाले की अशा तऱ्हेने त्यांना डांबून ठेवून का उपयोग. ह्या क्षणी ह्या वेळेला त्यांनी अशा प्रकारचं कोणते विधान केलेलं नाही, एक लक्षात घ्या. राऊत साहेब, हीच परिस्थिती समजा कोणीतरी एकाने विचारलं नाही, पण राजकारणात जर तरला उत्तर नसतं तरीही जी एक जोरदार चर्चा आहे की 6 ते 7 खासदार फुटणार, अशा वेळेसही उद्धव ठाकरेंची हीच भूमिका असेल का की ज्यांना जायचंय? मी तुम्हाला तुम्ही वारंवार तोच प्रश्न विचारताय. मी असं म्हणतोय की त्यांनी असं विधान केलेलं नाही आणि त्यांनी अशा प्रकारचं विधान कधीही ते करणार नाही. उलट त्या खासदारांच्या बैठकीत ते स्वतः प्रत्येक खासदाराशी संवाद साधत होते आणि त्यांच्या अडचणी समजून घेत होते. कुणी जर अशा प्रकारे अफवा पसरवत असतील तर चुकीचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व देशभरातल्या मिंदे गटांना काय काम उरलेलं नाही, पण ह्याचा परिणाम देशाच्या राजकीय प्रकृतीवर होणार, हे लक्षात घ्या. कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रादेशिक पक्षांची विश्वसनीयता कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का? टीएमसीचे खासदार तुम्हाला काय वाटतं, भाजपची विश्वसनीयता राहिली आहे का? भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता राहिली आहे का, असं तुम्हाला म्हणायचं का? याचा अर्थ एकट्या नरेंद्र मोदी, अमित शहा, शुवेंदू अधिकारी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पक्ष हे विश्वासपात्र उरले आहेत का? तुमच्या पक्षाचे खासदार फुटल्यानंतर तुमच्या पक्षाला मतदान करताना पुढचे लोक विचार करतील की या पक्षाचे खासदार फुटतात? अजिबात नाही. असं कशाला विचार करतील?
उलट हे जे पक्ष फोडतायत पैसे देऊन त्यांना जोड्याने मारते. आज थोडे लोक दबलेले आहेत आणि यांना जोड्याने मारण्याचीच लायकी आहे लोकशाहीमध्ये. न्याय मिळत नाही. न्यायालयामध्ये, निवडणूक आयोगामध्ये सगळे घरगड्यासारखे काम करतात 12 वर्षापासून, आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. कुठे आहे लोकशाही, कुठे आहे संविधान? हे प्रश्न जरा भाजपच्या मंत्र्यांना सुद्धा विचारायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी, त्यांना विचारायला पाहिजे. अमित शहाजींना विचारायला पाहिजे. का विचारू नयेत? रावसाहेब, आणखी एक प्रश्न आहे. त्या सगळ्या नाही, रावसाहेब, एक प्रश्न आहे की शिंदे शिवसेनेचे काही नेते असं म्हणत आहेत की 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्या दिवशी नक्कीच काहीतरी वेगळं घडेल. तो वेगळा असा घडेल की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. त्यांनी बहुतेक पाठीत खंजीर खुपसण्याचे सूर्य तयार करून ठेवले असते. बरं, दुसरं ते काही करू शकत नाही वेगळं. या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीमध्ये, त्यांच्या पाठीत खंजीरच खुपसलेलं आहे. ते दिल्लीचे घरगडी झालेले आहे हे सगळे. मी या क्षणी खात्रीने सांगतो की ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतली. साहेब, आम्ही तुमच्या बरोबरच आहे. ऑनलाईन हा? ऑनलाईन हो, बैठकीमध्ये मग ऑनलाईन पूजा आणि आरतीही करता ना तुम्ही. कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी आईची शपथ घेतली, हा, कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली, हा. कोणी साईबाबांची शपथ घेतली. हा, म्हणजे एका प्रकारे वेगळ्या शपथविधी सोहळा नाही नाही, म्हणजे साहेब या सगळ्या शपथा त्यांनी स्वतःहून घेतलेल्या असल्यामुळे आणि ते हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील, मला खात्री आहे. तर सामनामध्ये आज तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती प्रहार केले, देशातली आंतरराष्ट्रीय परिस्थिती या सगळ्या संदर्भात तुम्ही भाष्य केल्याचं पाहिलं. मग सामना त्यासाठीच आहे. दिल्लीमध्ये तुम्ही सामनावरती प्रश्न विचारताय, त्यात तुमच्यापर्यंत मला काय म्हणायचं आहे ते गेलेलं आहे. नाही, रावसाहेब, आणखी एक महाराष्ट्राच्या राजकारणातला विषय आहे आणि तिथे स्वतः एकनाथ शिंदे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथे त्यांना सोहळ्यांना बोलवलं जात नाही आणि शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आंदोलन करावं लागतं. आता असं आहे, गणेश नाईकांच्या विरोधात आंदोलन करताय. करू द्या ना, लोकशाही आहे. हा ठाणे जिल्ह्यातला वाद गुन्हाच आहे आणि हा शिवसेनेत असल्यापासूनचा वाद आहे. हे पण स्वतः मी सांगतो. चला, हिंदी में क्या है? सर, अभिजित दीपकेवरती अटॅक झालेला आहे राजस्थान. सर, हिंदी में बताइएगा. ऑपरेशन टाइगर तो ठीक है, पर एक अलग बात चर्चा ये आ रही है कि आपके कुछ एमपीज मिलकर अलग जो है ओम बिरला लोकसभा स्पीकर को लेटर देने वाला और अपना एक अलग गुट बनाना है. ये सरासर गलत झूठ बात है. इस प्रकार की कोई जानकारी तो हमारे पास नहीं है. 4 दिन पहले ये सभी सांसद शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने जो मीटिंग बुलाई थी उसमें शामिल हो गए थे. कुछ वहां आए थे, कुछ ऑनलाइन शामिल हो गए थे और सभी ने उद्धव ठाकरे जी के नेतृत्व पर विश्वास व्यक्त किया. उसमें से कुछ लोग तो ऐसे हैं जिसने किसी की बेटी की शपथ ली, किसी ने भगवान की शपथ ली, किसी ने साईं बाबा की शपथ ली और आखिरी दम तक हम यहाँ रहेंगे, इस प्रकार की भाषा. सर, सवाल इसलिए भी पैदा होता है क्योंकि जिस दिन ऑनलाइन थे उसी के दूसरे दिन वो सारे एमपी आपके, सारे नहीं, एक एमपी आपके प्रताप जाधव यूनियन क्या? मिनिस्टर एकनाथ शिंदे को मिलते हैं, इसलिए लोग चर्चा ज्यादा करते हैं. वो जो यूनियन मिनिस्टर देश के है या शिंदे ग्रुप के हैं? बट एकनाथ शिंदे ग्रुप के तो क्या हो गया? अगर मेरा कोई प्रधानमंत्री के पास काम है तो उनके पास मैं जाऊंगा ना. देश के प्रधानमंत्री है. अब आ गए. अभी कल शाम को मैं मुंबई में था, तुरंत रात को दिल्ली में आ गया. सुविधा है आने की, तो आते हैं हम लोग. सारे 9 एमपी उद्धव ठाकरे और आप लोगों के साथ है, ये आप कह रहे हो? ये मैंने ये लोग कह रहे हैं. एमपी लोगों ने कहा है कि हम उद्धव जी के साथ हैं. राम मंदिर में चंदा जो है उसका घोटाला सामने आ रहा है. उसमें अखिलेश यादव ने साहब पुराना हो गया आदत.
200 करोड़ से भी ज्यादा का वो आंकड़ा अभी आ गया है सामने। ये श्री राम जय राम श्री राम। हाँ, हम लोगों ने खून बहाया है राम मंदिर। इतने कर सेवक मारे गए, जेलों में गए, डंडे खाए, शरीरों खून से लथपथ हो गए, तब जाकर ये मंदिर बना है। ये मंदिर भाजपा की जागीर नहीं है, ये राष्ट्र की संपत्ति है। और उस राष्ट्र की संपत्ति की आप लूट कर रहे हैं, भगवान की लूट कर रहे हैं। ये आपका हिंदुत्व है। चलिए, थैंक यू।